मुंबई स्वप्नांचं शहर. पण आता हे शहर एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभं आहे. प्रशासनाच्या एका नव्या धडाडीच्या भूमिकेमुळे शहराचा चेहरामोहराच बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. आणि आज आपण याच दुहेरी कायापालटाचा वेध घेणार आहोत. तर मग असं नक्की काय मोठं घडतंय मुंबईत, जी शहराचा चेहरामोहराच बदलून टाकणार आहे? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. मुंबईचं प्रशासन म्हणजे आपली BMC आता एकदम ॲक्शन मोडमध्ये आली आहे. अनेक वर्षांपासून जे प्रकल्प फक्त कागदावर होते त्यांना आता वेग दिला जातोय. आणि त्यांचा संदेश एकदम स्पष्ट आहे. आता कामात अजिबात दिरंगाई चालणार नाही. आणि प्रशासन किती सिरियस आहे याचा एक जबरदस्त पुरावा म्हणजे कामात दिरंगाई करणाऱ्या एका कंत्राटदारावर तब्बल 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. यावरूनच कळतं की कामाची गती आणि जबाबदारी याबद्दल आता कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आणि याच नव्या वेगाचं सगळ्यात मोठं, सगळ्यात महत्वाकांक्षी उदाहरण म्हणजे गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्प. हा काही साधासुधा रस्ता नाहीये, हा एक महाप्रकल्प आहे. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना छळणारी जी सर्वात मोठी समस्या आहे ना, वाहतूक कोंडी, त्यावरचा हा एक अंतिम तोडगा असं म्हणायला हरकत नाही. या प्रकल्पाचा सगळ्यात मोठा फायदा काय, तर वेळेची प्रचंड बचत. जरा विचार करा, जो प्रवास करायला आज आपल्याला पाऊण ते 1.5 तास लागतो, तोच प्रवास GMLR मुळे फक्त 20 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होणार आहे. म्हणजे विचार करा, मुंबईकरांच्या रोजच्या आयुष्यात केवढा मोठा पॉझिटिव्ह बदल घडेल याने. अर्थात एवढा मोठा बदल घडवायचा म्हणजे खर्चही तेवढाच मोठा असणार. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च आहे तब्बल 14,000 कोटी रुपये. हा आकडाच सांगून जातो की हा प्रकल्प किती भव्य आणि महत्वाचा आहे. पण हा एवढा खर्च फक्त वेळ वाचवण्यासाठी नाहीये बरं का. याचे फायदे खूप आहेत. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग एकमेकांना जोडले जातील. लाखो लिटर इंधनाची बचत होईल. वाहतूक कोंडीमुळे होणारं प्रदूषण कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईकरांना एक वेगवान, सुरक्षित आणि एकदम सुरळीत प्रवास मिळेल. आता आपण वळूया या प्रकल्पाच्या सगळ्यात रोमांचक आणि खरं सांगायचं तर आव्हानात्मक भागाकडे. तो भाग म्हणजे जमिनीखालून जाणारे प्रचंड मोठे बोगदे. हे एक खरंखुरं इंजिनिअरिंगचं आश्चर्य असणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या घनदाट जंगलाखालून जमिनीच्या आतून हे बोगदे तयार करणं हे या प्रकल्पातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात गुंतागुंतीचं काम आहे. खरं तर याच्या यशस्वीतेवरच संपूर्ण प्रकल्पाचं भवितव्य अवलंबून आहे. हे जे दुहेरी बोगदे आहेत ना, ते तब्बल 4.7 किलोमीटर लांब असणार आहेत. म्हणजे येण्यासाठी एक आणि जाण्यासाठी एक असे 2 समांतर बोगदे शहराच्या 2 टोकांना थेट जोडतील. आणि हे बोगदे जमिनीपासून किती खाली असतील माहितीये? तब्बल 30 मीटर. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर साधारणपणे 10 मजली इमारती एवढं खोल. यावरून या कामाच्या भव्यतेची कल्पना आली असेल. एवढा मोठा प्रकल्प एकाच वेळी कसा होणार, तर त्यासाठी तो 4 स्पष्ट टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे. पहिला टप्पा आहे उड्डाणपुलाचा, दुसरा आहे रस्ता रुंदीकरणाचा, तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बोगद्यांचं काम, आणि चौथा टप्पा म्हणजे मुलुंड जवळचे अंतिम इंटरचेंजेस. अशा विभागणीमुळे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हायला नक्कीच मदत होईल. आणि हो, या प्रकल्पाची एक पक्की डेडलाईन सुद्धा ठरवण्यात आली आहे. 2026 पर्यंत पहिला उड्डाणपूल सुरू करण्याचं टार्गेट आहे. बोगद्यांचं काम तर आता लवकरच सुरू होतंय आणि संपूर्ण प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. चला, आता वाहतुकीच्या समस्येवरून थोडं शहराच्या ओळखीच्या विषयाकडे येऊया. बघा, GMLR जसा मुंबईचा एक अंतर्गत मोठा प्रश्न सोडवतोय, त्याचवेळी दुसरा एक मोठा प्रकल्प आहे जो मुंबईची बाहेरची म्हणजे तिची जागतिक ओळख बदलण्यासाठी तयार होतोय. या दुसऱ्या मोठ्या योजनेमागचा जो मुख्य विचार आहे तो या एका वाक्यात दडलेला आहे: मुंबईला जागतिक स्तरावर एक नवी प्रतिष्ठित ओळख मिळवून द्यायची. यालाच आजकालच्या भाषेत सिटी ब्रँडिंग असं म्हणतात. म्हणजे काय, तर शहराची प्रतिमा अशी काही घडवायची की जगभरातून पर्यटन आणि गुंतवणूक आपोआप आकर्षित झाली पाहिजे. जसं लंडन, न्यूयॉर्क किंवा दुबई म्हटल्यावर एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, तशीच मुंबईची एक खास ओळख निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि हे करण्यासाठी मुंबईच्या 4ही प्रमुख प्रवेशद्वारांवर भव्य क्लॉक टॉवरसह आकर्षक दिमागदार प्रवेशद्वार उभारण्याची योजना आहे. म्हणजे मुलुंड, ऐरोली, वाशी आणि दहिसर या सगळ्या प्रमुख मार्गांवरून मुंबईत येणाऱ्यांचं स्वागत एका नव्या थाटात होईल. तर मग या दोन्ही प्रकल्पांना जर आपण एकत्र जोडून पाहिलं तर मुंबईच्या भविष्याचं नेमकं काय चित्र आपल्यासमोर उभं राहतं?
चला याचा एक शेवटचा आढावा घेऊया. बघा, हे दोन्ही प्रकल्प मिळून मुंबईचा एक दुहेरी कायापालट करत आहेत. एकीकडे GMLR शहराच्या आतली वाहतूक कोंडीसारखी मोठी समस्या सोडवत आहे, तर दुसरीकडे हे भव्य प्रवेशद्वार शहराची जागतिक ओळख घडवत आहेत. एक प्रकल्प आहे कार्यात्मक तर दुसरा आहे महत्वाकांक्षी, पण दोन्ही मिळून मुंबईच्या विकासाला एक नवी शक्तिशाली दिशा देत आहेत, हे नक्की. तर मग पायाभूत सुविधा आणि जागतिक ओळख या दोन्ही आघाड्यांवर सुरू असलेले हे जोरदार प्रयत्न खरंच एका नव्या, वेगवान आणि ग्लोबल मुंबईची नांदी आहेत का? आता या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला येणारा काळ